माझा पहिलाच प्रश्न नितीन भाऊ असा आहे की नितीन राऊत साहब को गुस्सा क्यों आता है? ज्या गोष्टी समाजाच्या हिताविरुद्ध होत असतात, ज्या ठिकाणी अन्याय होण्याचीच परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेला संताप येणे हे साहजिक आहे. आणि तो संताप आला की मग तो अनावर होतो, आणि तो अनावर झाला की मग राग येतो, आणि अशा पद्धतीनं तो रागात परिवर्तित होत असतो. अनेकदा आपल्या सहवासात मला अनेक वर्ष झाली या ठिकाणी मी घालवली आहे. आपण बघितलं असेल की समाजाचा प्रश्न असो, विकासाचा प्रश्न असो, शिक्षणाचा प्रश्न असो, रोजगाराचा प्रश्न असो, उद्योगाचा प्रश्न असो, अथवा धार्मिक प्रश्नही का असेना, परंतु त्यामध्ये जर एखाद्या समाजाला, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या धर्माला आणि एखाद्या विचाराला दुखावण्याचा जर प्रयत्न होत असेल तर कुणीतरी ते दुःख व्यक्त केलं पाहिजे. आणि ते दुःख मी सातत्यानं व्यक्त करीत आलेलो आहे, आजही करतो आणि उद्याही करत राहील. विचारांना आपल्याला मुरड घालावी लागतं का? हे बघा, 3 पक्षाची सरकार म्हणजे 3 पक्षांनी एक कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करून या ठिकाणी सरकार प्रस्थापित केलेली आहे. सर्वात महत्त्वाचा विषय त्याच्यातला असा आहे की ही सरकार का निर्माण झाली, तर ही भाजपाला सत्तेपासून परावृत्त करायला सरकार स्थापन झालेली आहे. आणि यामध्ये जेव्हा वेगवेगळे पक्ष असतात, त्या पक्षांचे विचार हे वेगवेगळे असू शकतात. आपण छत्रपती शिवरायाचं नाव या ठिकाणी घेतो, त्यांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हटलं जातं. आता हिंदवी स्वराज्य याचा अर्थ काही हिंदू होत नाही किंवा एखादा धर्म होत नाही, तर त्याचा जर अर्थ तुम्ही जर ब्रॉड याच्यामध्ये विचार केला की जो या भारताच्या जमिनीत जन्माला आलेला आहे, ज्यांनी भारतातले विचार आत्मसात केलेले आहेत आणि ज्याची वागणूक भारताच्या विचारांना पोषक आहे, ते हिंदवी स्वराज्य. आणि त्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी गैर काही वाटलेलं नाही. आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून गांधी नेहरू या विचारांचे जरी असलो तरी हे विसरायला नको की आम्ही संविधानाचा सुद्धा विचार या ठिकाणी मानतो, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटीचा विचार या ठिकाणी मानतो, सामाजिक न्यायाचा विचार मानतो. आणि काँग्रेस पक्षाचं धोरण नेहमी दलित, मागासवर्गीय, आदिवासी आणि वंचित जे कोणी असतील त्यांच्या सन्मानासाठी राहिलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं हे जेव्हा कॉमन मिनिमम कार्यक्रम या ठिकाणी 3 पक्षाचा या ठिकाणी आला, तेव्हा एक पार्टनर म्हणून त्या याच्यावरती आम्ही त्या ठिकाणी सामील झालो. महाराष्ट्रात वीज फार महाग आहे असं उद्योगांचं म्हणणं आहे, नाराजी पण आहे. आणि मराठवाडा आणि विदर्भाला जी सबसिडी मिळत होती ती आता बंद झालेली आहे. तर ही सबसिडी परत देण्याचा काही प्रस्ताव आहे का? आणि कृषी पंपालाही 2-3 वर्ष अजूनही वेट करावं लागतं महाराष्ट्रासारख्या देशात. पहिल्यांदा आपला पहिला प्रश्न, कारण मी मराठवाड्याच्या मातीत बसलेला आहे आणि दरदाजींचा जन्म सुद्धा विदर्भाच्या मातीत झाला आणि माझाही जन्म विदर्भाच्या मातीत झाला. या 2 मातीचं जर परीक्षण आपण या ठिकाणी केलं किंवा निरीक्षण केलं तर फारसा फरक आपल्याला जाणवणार नाही. एकच आहे दोघांचे. दुःख दोघांचे सारखे आहे. आणि औरंगाबादचं एक वैशिष्ट्य आहे की औरंगाबाद ही एक ऐतिहासिक नगरी आहे. आणि ऐतिहासिक नगरी असताना या ठिकाणी खुद्द परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचं रोपटं रोवलं आणि मराठवाड्याच्या लोकांनी शिक्षणासाठी पुढे यावं, त्यासाठी त्यांनी परिश्रम घेऊन शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपली कर्मभूमी म्हणून याला निवडलेला आहे. त्यामुळं माझ्यासारख्या सामान्य माणसाचा भावनिक संबंध त्या ठिकाणी येतो. आता उरला प्रश्न असा की विदर्भ मराठवाड्यातील उद्योगांना सबसिडी देणे अथवा न देणे.
पहिली गोष्ट तर मी आपल्याला सांगू इच्छेन की विदर्भ मराठवाड्याला सबसिडी यासाठी देण्यात आली की विजेचा दर जर जास्त असेल आणि त्याची स्पर्धा इतर राज्याशी बॉर्डरवर जर करायची असेल तर त्या ठिकाणी कुठेतरी समानता आली पाहिजे आणि त्या माध्यमातून उद्योग वाढीस लागलं पाहिजे, रोजगाराची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली पाहिजे, हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि त्यामुळं त्या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी विदर्भ मराठवाडा सबसिडी सुरू आहे आणि सुरू राहील, ती बंद झालेली नाही. नाव व्हॉट इज द इश्यू बिहाइंड इट? द इश्यू बिहाइंड इट इज दिस की का आम्ही त्या उद्दिष्टाची पूर्तता केली आहे, जे उद्दिष्ट आम्ही त्या ठिकाणी साध्य करायला निघालो. काय आम्ही वीज खातं म्हणून, ऊर्जा खातं म्हणून उद्योगाला त्या विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या सबसिडीच्या निमित्तानं जो दर्जा प्राप्त करून द्यायचा होता त्याच्यात सफल झालो का? विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या सर्व प्रकारच्या इंडस्ट्रीजला याचा लाभ होतो आहे का? या सर्व बाबींचं या ठिकाणी चाचपणी करणं हे सुद्धा ऊर्जा मंत्री या नात्यानं माझं काम आहे आणि ते काम मी या 15 दिवसात आता पूर्ण करणार आहे. आज मराठवाड्यातील सर्व उद्योजकांशी माझा संवाद झाला, त्यांचं प्रेझेंटेशन माझ्या समोर झालं आणि मी अत्यंत समाधानी आहे त्यांच्या प्रेझेंटेशनच्या निमित्तानं की त्यांनी त्यांची आकडेवारी आणि उद्दिष्टाच्या बद्दल जी काही मांडणी त्यांनी केली ती योग्यरित्या त्या ठिकाणी केली आहे. त्यांनी हे सुद्धा मांडलं की जर तुम्हाला वाटत असेल या ठिकाणी की स्टील इंडस्ट्रीजला सगळ्यात जास्त पैसा चालला तर या राज्यातली स्टील इंडस्ट्री जी आहे त्याचं क्लस्टर हे या ठिकाणी असल्यामुळं त्या क्लस्टरमुळं त्या ठिकाणी त्या इंडस्ट्रीज उभ्या झाल्या आणि त्या इतर शेजारच्या राज्यासोबत कॉम्पिटेबल झालेल्या आहेत. मला एक कळत नाही की प्रत्येक मंत्री हा पर्यायी मुख्यमंत्री म्हणून काम करतोय का? मंत्री म्हणून काही जे निर्णय असतात ते मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पाहिजे, वर्षानुवर्ष त्याला असं म्हणतात, असं ऐकलंय मी किंवा मी ते पाळलेलं आहे. परंतु एखादी गोष्ट कोणता तरी मंत्री येतो, ताबडतोब प्रस्ताव गेलाय तिथे आणि जाहीर करून टाकतात की ऐसा ऐसा होईल आणि त्याच्यानंतर मग 3 दिवस सगळ्या चॅनलवर मंत्रिमंडळ आणि ती चर्चा होते. तर याबद्दल सगळ्या मंत्र्यांना कधी मुख्यमंत्र्यांनी किंवा कॅबिनेटमध्ये काही सांगण्यात आलंय की नाही की आपण मंत्री आहात, प्रत्येकाने पर्यायी मुख्यमंत्री म्हणून वागू नये? माननीय संपादक महोदय, आप ऊर्जा मंत्री भी रहे, पहले मुझे ये बताइए कि आप ऊर्जा का प्रतीक किसको मानते हैं? ऊर्जा का प्रतीक अगर आप हनुमान जी को अगर मानते होंगे तो हनुमान जी जहाँ खड़े रहते हैं वो कैसे खड़े रहते हैं आपको उसकी कल्पना होगी. तो 2 पैरों के साथ पूंछ अगर जमीन से लगी है और उस पर वो खड़े हैं तो कोई उनको हिला नहीं सकता. तो हमारी यह सरकार जो है हनुमान कितने भी हो उसको हिलाने वाला कोई नहीं, हिला नहीं सकता. 2 परिवारों को अगर एक साथ आप देखते होंगे, गांधी घराना और ठाकरे घराना, तो दोनों के स्वभाव में और चाल चलन में बहुत ज्यादा फर्क नहीं है. व्यक्तिगत रूप से अगर आप देखेंगे वैचारिक मतभेद हो सकते हैं लेकिन मनभेद होने लायक उनकी परिस्थिति नहीं है और दोनों परिवार, दोनों घराने एक में का सम्मान करने की स्थिति में रहते हैं. आपने देखा होगा चाहे इंदिरा जी हो, उनके पहले नेहरू जी थे, उनके बाद राजीव जी रहे, उसके बाद मनमोहन सिंह जी रहे, सोनिया जी ने नेतृत्व किया, राहुल जी ने नेतृत्व किया. कोई भी उनको मिलने जब जाता था तो उनको दरवाजे तक छोड़ने आते थे. और जहां तक मैं समझता हूं कि शिवसेना प्रमुख और मुख्यमंत्री भी उसी प्रकार का रोल निभाते हैं. अच्छा, दैट इज बहुत अच्छी चीज है. It's a good मंत्रियों ने अपने अधिकार बढ़ा रहे. तो व्हाट आई मीन टू से कि
जैसे वे मुख्यमंत्री बने उनको काम करने का वक्त ही नहीं मिला और कोरोना का पहला कहर चालू हुआ। उसमें उनका रोल देखिए आप, हर एक दिन बाद 2 दिन बाद पब्लिक से वे वीसी के द्वारा रूबरू होते थे। उनकी स्टेटमेंट्स, उनका अपनापन और उनकी सूचनाएं, ये लोगों को एक अपना कोई दे रहा है, इस प्रकार का वो चीज था वहां पर। और हम जो मंत्री है, हम लोग भी उनको उसी ढंग से साथ में मिलकर कंधे से कंधा लगा के काम करते थे और कर रहे हैं अभी भी। जहां तक पहला कोरोना का कहर हो, दूसरा हो, उस पर अगर मात किया है महाराष्ट्र ने, तो इस देश की सबसे बड़ी उपलब्धि है। किसी भी दूसरी जगह का आप अगर एग्जाम्पल लोगे तो जितने स्पीड से रिकवरी हमारे यहाँ हुई है, जितने स्पीड से हमने मौतों को टाला है, बचाया है, लोगों की जान बचाई है, वो कहीं और नहीं हुआ है। हमने विकास की बात तो की, लेकिन लोगों की भलाई की भी बात की, उनकी सुरक्षा की बात की। नंबर 2, यह करिश्मा केवल एक व्यक्ति का नहीं है, इट्स अ कॉमन एजेंडा। जो भी निर्णय होता है वो निर्णय कैबिनेट में होता है, और समझो कैबिनेट के बाहर करना रहा तो हमारी 3 पार्टी की कोर कमेटी है, उसमें चर्चा होती थी और वो चर्चा करके उसके माध्यम से यहाँ पर निर्णय लिए गए। और आपने देखा होगा कि एक अच्छा मुख्यमंत्री के नाते, एक अच्छा मंत्रिमंडल इस नाते, चाहे कांग्रेस रहे चाहे राष्ट्रवादी रहे, ये सब सामने आए हैं। बुराई करने के लिए तो काफी लोग मिले। चलिए नितिन जी, हम आपकी बात मान लेते हैं कि मुख्यमंत्री भी अच्छे, सारे मंत्री भी बहुत अच्छे हैं। इसी के साथ में एक मेरा नया सवाल जो आपको हर वक्त टच करता है, और कई बार नितिन भाऊ इसमें गुस्से में अभी आते हैं, तो मेरे लोकमत के नए संपादक अभी, क्योंकि 1 तारीख, वैसे उन्होंने परसों ही चार्ज दिया, नंद कुमार जी पाटिल, जो आप बहुत अच्छे से जानते हैं, तो वो अपना सवाल, आखिरी का सवाल उनको कहूंगा कि वो लेके आ जाए। नितीन भाऊ, ज्या विषयावर आपण खूप अग्रेसिव्ह होतात किंवा आहात, तर पदोन्नतीतील आरक्षणाचा मुद्दा. आता पहिला प्रश्न असा आहे की नितीन भाऊंनी या विषयावरची तलवार मॅन केली आहे का, एक, आणि या विषयावरून आरक्षणाच्या मंत्रिमंडळात काही मतभेद आहेत? असं आहे की अन्यायाचा प्रश्न आहे. दलित, मागासवर्गीय, या आदिवासी, या सर्व समाजाच्या हिताचा प्रश्न आहे पदोन्नतीचा. जवळपास 65,000 कर्मचारी आणि अधिकारी यांच्या पदोन्नतीचा प्रश्न. मागील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने 29/12/2017 एक परिपत्रक काढलं आणि ते परिपत्रक काढून ओपनच्या जागा भराव्यात असे आदेश दिले आणि ज्या जागा आरक्षित आहेत ज्या जागा भरू नयेत त्या राखीव ठेवण्यात याव्यात असा निर्देश त्या ठिकाणी दिला. अल्टिमेटली त्याचा परिणाम असा झाला की ओपन कॅटेगरीचे लोक सेवा ज्येष्ठता यादीमध्ये पुढे आले आणि जे सेवा ज्येष्ठता यादीत पुढे होते ते मागे गेले आणि अनेक लोक रिटायर्ड पण झाले. आता त्यामुळं जो या ठिकाणी अन्यायाचा प्रश्न निर्माण झाला, त्यावर जेव्हा मी आवाज उचलला तर मी आपल्याला सांगू इच्छे की 77व्या घटना दुरुस्तीनं यांना राखीव जागा मिळवून दिलेल्या आहे. केंद्र सरकारच्या 77व्या घटना दुरुस्तीनं, इफ आय एम नॉट रॉंग. 85व्या घटना दुरुस्तीनं 2001 मध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी पदोन्नतीत आरक्षण त्या ठिकाणी दिले आहे. आता प्रश्न असा उरला की सुप्रीम कोर्टात काय चाललंय, तर सुप्रीम कोर्टाच्या संविधानिक बेंचनी, कॉन्स्टिट्युशनल बेंचनी 2दा निर्णय या ठिकाणी दिले की रिझर्व्ड टू रिझर्व्ड, अनरिझर्व्ड टू अनरिझर्व्ड असा इंटेरिम आदेश त्यांनी दिला आणि त्यानुसार केंद्र सरकारच्या डीओपीटीने त्या जागा भरल्या जाव्यात असे आदेश काढले. ते आदेश काढत असताना त्यांनी या कॅटेगरीमधल्या
ज्यांची सेवा ज्येष्ठता आहे किंवा जे काही आहे त्याचं ॲडव्होकेट रिप्रेझेंटेशन कम्युनिटीचं आहे की नाही, हा एक मुद्दा त्या ठिकाणी मांडला. आणि दुसरा क्वांटिफाईड डाटा त्यांनी सादर करावा असं मांडलं. त्यावर भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अजिबात कोणतंच काम केलेलं नव्हतं. त्यामुळं आमच्या राज्याच्या मंत्रिमंडळानं त्याची उपसमिती केली आणि त्यावर निर्णयाचं काम केलं. त्याच्यात एक GR निघाला. त्या GR मध्ये थोडंसं दुरुस्ती होती, तर पुन्हा 20 एप्रिल 2021ला GR निघाला. त्याला स्टे झाला. 7 मेचा GR निघाल्यानंतर त्या संबंधी आमच्या उपसमितीची कोणतीही बैठक झाली नाही, विश्वासात घेण्यात आलेलं नाही, चर्चा नाही आणि सुमोटो त्या ठिकाणी त्यांनी तो निर्णय केला. त्याला विरोध आम्ही केला. आता प्रश्न माझा तो विरोध कायम आहे अथवा नाही आहे, तर माझा विरोध आजही कायम आहे. परंतु सध्या प्रकरण 7 मेच्या GRच्या संबंधी राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्या कारणानं त्यावरती कोणतंही भाष्य 21 तारखेला त्याची सुनावणी होण्याच्या पूर्वी करणं हे न्यायालयाचं अपमान करणारं ठरणार आहे. असल्या कारणाने मी त्याच्यावर भाष्य नाही. करू इच्छित आता नाही. जी जस्टिसची यादी आहे ही मला आठवड्याला, तर आता ते तर लागू झालं. मग आता पुढे तुम्ही नाही. reverse करा. ती जी ज्येष्ठतेची यादी आली त्याच्यात स्पष्टपणे लिहिलं आहे की न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून तुम्हाला तात्पुरती पदोन्नती देण्यात येतात. त्याच्यात एवढंच आहे की ही लढाई सुरू आहे. कायद्याच्या समोर न्यायालयामध्ये ते प्रकरण असल्या कारणानं तूर्त स्थगित आहे. सर, ऊर्जा क्षेत्रासमोर काय आव्हान आहे? तुमच्या ज्या सर्व कंपन्या आहेत त्या तोट्यात आहेत आणि केंद्र सरकारने सूचना केली की प्रायव्हेटाईज करावं, तर काय सिनारिओ? एक लक्षात घ्या की एक स्ट्रक्चरिंग याच्यापूर्वी झालेली आहे 2003ला. 2003 मध्ये ऍक्ट आला. 2005ला रिस्ट्रक्चरिंग झालं. रिस्ट्रक्चरिंग झालं असताना जेन्कोची कंपनी वेगळी करण्यात आली, ट्रान्सकॉमची कंपनी वेगळी करण्यात आली आणि डिस्ट्रीब्युशनची वेगळी करण्यात आली. आता इश्यू असा आहे की डिस्ट्रीब्युशनची आमची जी कंपनी आहे महाराष्ट्राची, त्याची व्याप्ती फार मोठी आहे. आशियातला नंबर 2चा डिस्ट्रीब्युशन कंपनी ती आहे आणि 7 कोटीच्या वर 3 कोटी ग्राहक. 3 कोटी ग्राहक त्या ठिकाणी आहेत. 3 कोटी ग्राहक काही कमी नाही होत ना, मोठा आकडा आहे. तर त्याच्यामुळं ह्या करोनाच्या काळामध्ये जे जे काही आम्हाला अनुभव आले त्या आधारावरती आम्ही कशा पद्धतीने वर्किंग करावं याची पाहणी करण्यासाठी एक वर्किंग ग्रुप केला. की करोनाच्या काळामध्ये केंद्र सरकारने सूचना केली मिनिस्ट्री ऑफ पॉवरने की तुम्ही रिस्ट्रक्चरिंग केलं पाहिजे. त्यावर MERCने सुद्धा आपले कॉमेंट्स दिले. आपणास आठवत असेल की मध्ये आयलँडिंग बसलं, तर अशा अनेक घटना या ठिकाणी ज्या घडल्या त्यावरून रिस्ट्रक्चरिंग करणं अत्यंत महत्वाचं आहे. याकरिता एक ग्रुप करण्यात आला. त्या ग्रुपने गुजरातला जाऊन व्हिजिट केली आणि गुजरातमध्ये कशा पद्धतीने कंपन्या काम करतात, कर्नाटकला कशा करतात, तुमच्या मध्य प्रदेशमध्ये कशा करतात, अशा पद्धतीने त्याची पाहणी करून त्याचा रिपोर्ट आलेला आहे आणि त्यावर आधारित आता UI आमचा निघतो आहे. तो UI आल्यानंतर आम्ही त्यावर रिस्ट्रक्चरिंगवर निर्णय करतो. सौर ऊर्जेचं मोठं चॅलेंज की आता जे ऑब्लिगेशन आहे, ऑब्लिगेशन आपल्यावर जे वाढलेलं आहे ते ऑब्लिगेशन जर कमी करायचं असेल तर सौर ऊर्जेला भर द्यावं लागेल आणि त्यासाठी आम्ही न्यू रिन्युएबल एनर्जीचं एक पॉलिसी या ठिकाणी आणलेली आहे आणि त्याच्या अधीन राहून आम्ही 17,360 मेगावॅटचं उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवलेलं आहे सिंगल विंडो सिस्टीमने. परंतु दुर्दैवाने झालं काय की आमची पॉलिसी आली, GR निघाला आणि दुसरी लाट सुरू झाली आणि त्याच्यामुळं 1 महिन्याचा जो पिरियड त्यांना देण्यात आलेला होता त्याला आता वाढवावं लागत आहे. मग त्यांना एक्झिक्युशन करायला जो पिरियड डिसेंबर 31 देण्यात आला होता तोही वाढवावा लागेल तुम्हाला, असा तो त्या ठिकाणीचा विषय आहे. दुसरी बाब की अनेकदा असं बोललं जातं की जनरेशनच्या कंपन्या
महाराष्ट्रातील ह्या अगदी म्हणजे जुन्या झालेल्या त्यांचा काही उपयोग होत नाही. मी आपल्याला सांगू इच्छेन की मी सगळ्या कंपनीचे MOD काढून टाकले आणि त्या ठिकाणी सर्व कंपन्या चालू झाल्या आणि त्या कंपन्यांनी आपल्या उत्पादन खर्चामध्ये 15 पैशापासून 35 पैशापर्यंत दर कमी केला उत्पादनाचा. तर ही उपलब्धी आहे.